मुंबईचे महापौर आणि उपमहापौरांची आज निवड होणार आहे आणि 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये आता भाजपचा महापौर बसणार आहे। निवडीची औपचारिकता फडणवीस आणि शिंदे आज पाहणार आहेत, त्यांची उपस्थिती असणार आहे। प्रशासक राज मुंबई महापालिकेवरचं संपून आज लोकप्रतिनिधींच्या हाती हा सगळा कारभार येणार आहे आणि दुपारी 12 वाजता मुंबईच्या महापौरांची निवडीची ही प्रक्रिया पार पडणार आहे। मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे। मुंबईचे प्रथम नागरिक निवडले गेलेले आहेत आणि त्याची औपचारिकता आज पूर्ण होती आहे। मुंबई महापालिकेतील 1434 दिवसांची प्रशासकीय ही राजवट संपून आजपासून लोकप्रतिनिधींच्या मार्फत हा कारभार सुरू होणार आहे। आज महापौर उपमहापौर निवडीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, त्यानंतर खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींच्या हाती महापालिकेची सूत्रे येतील। दरम्यान तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर आज बसणार आहे आणि महापौर पदाच्या या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून कोणीही अर्ज भरलेला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे। दरम्यान भाजपकडून मराठी नगरसेविका रितू तावडे यांना महापौर पदाची ही संधी देण्यात आलेली आहे, तर शिवसेनेकडून संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया ही आज पार पडणार आहे। 12 वाजता निवडणुकीचा हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 11:15 वाजताच महापालिकेमध्ये दाखल होणार आहेत आणि ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही या प्रक्रियेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे बीएमसी मुख्यालयामध्ये प्रशासनाकडून सगळी आवश्यक ती तयारी करण्यात आलेली आहे।